आज बनवणार आहे मी स्वीटकॉर्नचे आप्पे। त्याच्यासाठी साहित्य: स्वीटकॉर्न असे सोलून घेतले, डाळीचे पीठ 1 चमचा, तांदळाचं पीठ, जिरं, धण्याची पावडर, लाल तिखट 1 चमचा आणि मीठ चवीनुसार, तेल, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि थोडीशी शिमला मिरची घेतलेली। आता चटणीसाठी टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, हिरवी मिरची, लसूण आणि आलं। आता हे जरासं चालू बंद करून थोडंसं बारीक करून घ्यायचं बाकीच्या राणी। आता हे असं बारीक करून घेतले। कांदा बारीक चिरलेला आहे, टोमॅटो, हिरवी मिरची, शिमला मिरची, आलं आणि लसूण, थोडीशी कोथिंबीर। आता ह्याच्यात मी 1 चमचा तांदळाचं पीठ घेतले, जिरं घेतले, हळद, मीठ आणि लाल तिखट। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। शक्यतो पाणी नाही लागत, लागलं तर टाकायचं थोडं। साहित्यात मी सोडा, खायचा सोडा सांगायचं विसरले, सोडा टाकते चिमूटभर आणि थोडंसं लिंबू पिळते छोटंसं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं, थोडं पाणी टाकायला लागणार आहे। हे असं मिक्स करून घेतले। आता गॅसवर आप्पे पात्र ठेवले, त्याच्यात तेल टाकते। आप्पे पात्र गरम झाले, त्याच्यात घ्यायचे। मी गॅसवर करायची। आता त्याच्यावर झाकण, चटणी बनवते त्याच्यासाठी: टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची, थोडंसं लिंबू पिळायचे। थोडं लिंबू पिळून ते बारीक करून चटणी तयार झाली। आता पलटी करायची। आणि तेलकट, तयार झाली स्वीटकॉर्न आप्पे। तेलकट, सगळे काढून घे।